नमस्ते. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की जानकीला समजलेलं आहे की ऋषिकेशला किडनॅप केलेलं आहे. जानकी खूप टेन्शनमध्ये आणि दुःखी असते आणि स्वतःशीच म्हणत असते, माझ्या ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे. काय आणि किती परीक्षा घेणार आहेस तू? इकडे ओवी घरी आलेली असते आणि तिला खूप भूक लागलेली असते. ओवी म्हणत असते, कोणीच नाहीये घरात. बाबा पण बाहेर गेल्यात. खूप भूक लागली आहे. आयडिया, कपकेक आहेत ना आणि ती केक घेऊन खाते. तर ओवीच्या पोटात दुखायला लागतं. त्यावेळेसच जानकी घरी येते. जानकी तिला बघून खूप दुःखी होते, घाबरते. ओवीला म्हणते, काय झालं तुला? ओवी म्हणते, आई खूप पोटात दुखते. त्यावर जानकी खूप घाबरते आणि ओवीला सांभाळत असते. त्यावेळेस तिला केकचा पॅकेट दिसतं आणि जानकी म्हणते, हा केक तर एक्सपायर झालेला आहे आणि तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी धडपडत असते. कोणतीच गाडी थांबत नसते. त्यावेळेस जानकी सगळ्यांना विनवणी करत असते की माझी लहान मुलगी आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचे आहे, प्लीज कोणीतरी थांबवा. पण कोणीच गाडी थांबवत नसतं. ओवी सुद्धा खूप दुःखीने चळवळत असते आणि म्हणत असते, आई मला काही होणार तर नाही ना? आता जानकी तिच्या मुलीचे प्राण वाचवू शकेल का? तिला वेळेवर दवाखान्यात नेऊ शकेल का? ऋषिकेश कसा गुंडांच्या ताब्यात नसणार? अशा सिरियलच्या नवीन भागांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.